त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ. दोन भाग आपले राहिलेले, एक परिवर्तुळ आणि अंतर्वर्तुळ. आता अंतर्वर्तुळ काढण्यासाठी किंवा त्याची कन्स्ट्रक्शन किंवा रचना करण्यासाठी त्याची कन्सेप्ट काय आहे, कशावर हे अवलंबून आहे, याचा विचार पहिल्यांदा करूया. हे कोणी शिकवत नाही आहे, परंतु हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला पुढचा भाग आकृती कशी काढायची, रचना कशी करायची हे कळायला तुम्हाला वेळ लागणार नाही. काय केलेलं आहे, हे सगळे बेसिक कन्सेप्ट आहेत. त्रिकोण एबीसी काढलेले आहे, आपण 8वी पासून त्रिकोण एबीसी काढत आलेलो आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी काय केलेलं आहे, कोन ए, कोन बी आणि कोन सी चे दुभाजक काढलेले आहेत. हे दुभाजक एकमेकांना आय या बिंदूमध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत. हे मिळाल्यानंतर या ठिकाणी या आय मध्ये मिळाल्यानंतर काय केलेलं आहे, आय हा संपात बिंदू झाला, कारण त्या ठिकाणी सगळे दुभाजक एकत्र मिळतात. तो जो बिंदू आहे तो संपात बिंदू म्हणून ओळखला जातो. या सगळ्यांचे दुभाजक आय बिंदूत एकत्र येतात आणि तो बिंदू संपात बिंदू म्हणून ओळखला जातो. ह्या तीन गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. आता काय केलेले आहे मी, बिंदू आय मधून बाजू ए बी, बाजू बी सी आणि बाजू ए सी वर लंब काढलेले. इकडे लंब काढला, इकडे लंब काढला, मी वेगळ्या खोडून दाखवलेले. आय पी लंब ए बी, आय क्यू लंब ए सी आणि आय आर लंब बी सी. आता आपण कोन दुभाजकाच्या प्रमेयामध्ये असं शिकलेले की कोन दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोनाच्या दोन भुजांपासून समदूर असतो. समजा या ठिकाणी एक कोन मी या पद्धतीने काढला, कोन ए बी सी, याचा दुभाजक काढला बी डी. तर डी वरील बिंदू समजा हा ई बिंदू असेल, तर ई बिंदू हा ए बी या बाजूपासून आणि त्याच पद्धतीने बी सी या बाजूपासून समान अंतरावर असतो. हे आपण पाहिलेलं आहे. त्याचाच या ठिकाणी आपण विचार केलेला आहे, समदूर असतो. त्यामुळं कोन ए च्या दुभाजकावरील आय बिंदू हा आय पी आणि आय क्यू पासून समदूर अंतरावर आहे. कोन बी च्या दुभाजकावरील आय बिंदू हा आय पी आणि आय आर पासून समदूर अंतरावर आहे आणि कोन सी च्या दुभाजकावरील आय बिंदू हा आय आर आणि आय क्यू यापासून समदूर आहे. आय पी बरोबर आय क्यू, त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आय पी बरोबर आय आर, इक्वेशन 2 नाव दिलं आणि आय आर बरोबर आय क्यू याला समीकरण 3 नाव दिलं. 1, 2, 3 मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी आय पी आहे, इथं पण आय पी आहे, आय क्यू आय आर आहे आणि आय आर इथं आहे, आय आर इथं आहे, आय क्यू इथं आहे, आय क्यू इथं आहे. म्हणजेच काय झालं, आय पी ची किंमत ही आय क्यू च्या किमती इतकी आहे आणि आय क्यू ची किंमत ही आय आर इतकीच आहे. म्हणजेच आय हा बिंदू पी क्यू आर पासून समदूर आहे. आय हा बिंदू हा त्रिकोणाच्या तीन बाजूपासून म्हणजे ए बी, बी सी आणि ए सी या बाजूपासून समदूर अंतरावर आहे. म्हणून मी नंतर काय करणार आहे, आता पुढं ही शेवटची स्टेप आहे की जी आपण करणार आहोत. बिंदू आय केंद्र घेतलं आणि आय पी, कारण आता आय पी घेतलं काय, आय क्यू घेतलं काय किंवा आय आर घेतलं काय, या ठिकाणी एकच बाजू आहे, समान लांबीची बाजू त्या तिन्ही आहे. म्हणून या ठिकाणी मी आय पी त्रिज्या घेतली आणि वर्तुळ काढलं. जर वर्तुळ काढलं तर हे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतं आणि म्हणून अशा त्रिकोणाच्या वर्तुळाला अंतर्वर्तुळ असं या ठिकाणी म्हटलं जातं. पान नंबर तुम्हाला सांगता येईल या ठिकाणी ही सगळी माहिती पान नंबर 82 वर दिलेली आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाला त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ असं म्हणतात आणि त्या वर्तुळाच्या केंद्राला अंतर्वर्तुळ केंद्र किंवा अंतक केंद्र असं या ठिकाणी म्हटलं जातं. हे महत्वाचं या ठिकाणी आहे, म्हणजे याला अंतक केंद्र किंवा अंतर्वर्तुळ केंद्र असं म्हटलं जातं. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागणार आहे, दिलेला त्रिकोण काढायचा. तो त्रिकोण काढल्यानंतर तीन पैकी कोणते दोन दुभाजक, इथं 3 घेतले आहेत पण प्रत्यक्ष रचना करत असताना 2 दुभाजक घेतले तरी चालतील. ते 2 दुभाजक ज्या बिंदूमध्ये एकत्र मिळतात तिथपासून समोरच्या बाजूवर लंब टाकायचा. तो बिंदू म्हणजे वर्तुळाचं केंद्र आणि लंब टाकलेली जी बाजू असेल, जे अंतर असेल ते अंतर म्हणजे वर्तुळाची त्रिज्या आणि ती वर्तुळाच्या तिन्ही बिंदू बाजूंना ते स्पर्श होणारं अंतर्वर्तुळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अंतर्वर्तुळाची रचना करायची. प्रत्यक्ष उदाहरण घेऊन अंतर्वर्तुळाची रचना पहिल्यांदा पाहूया. पुढचा आपला जो उदाहरण संग्रह या ठिकाणी माझ्या अंदाजाने 6.3 उदाहरण संग्रह, त्यातल्या अंतर्वर्तुळाचं पहिलंही गणित आहे अंतर्वर्तुळाचं. त्याच्यानंतर तिसरं एक गणित आहे
आणि तिसरं गणित आहे. हे दोन्ही गणित पहिल्यांदा आपण या ठिकाणी सोडवून घेऊया. आणि माझ्याकडं जॉमेट्रिक साधनं असल्यामुळं प्रत्यक्ष साधनांचा उपयोग करून आपण या ठिकाणी सोडून आणि नंतर परिवर्तुळाचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. हे 6.3 मधलं गणित लिहून घेतलेलं आहे की त्रिकोण एबीसी असा काढायचा आहे की कोन बी 100 अंश मापाचा आहे, बीसी 6.4 सेंटीमीटर बाजू दिलेली आहे आणि कोन सी हा 50 मापाचा दिलेला आहे आणि या ठिकाणी त्याचं आपल्याला अंतर्वर्तुळ या ठिकाणी काढायला सांगितलंय. सर्वप्रथम मी या ठिकाणी तुम्हाला कोन दुभाजक तुम्हाला माहित आहे कसं काढायचंय. फक्त एकदा एक कोन दुभाजक मी काढून दाखवते म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आकृती काढताना. आता हा बघा या ठिकाणी कोन ए बी सी हा कोन काढलेला आहे आणि याचा दुभाजक मला या ठिकाणी काढायचा आहे. कोन काढून घेतला आपण. कोन दुभाजक काढण्याची पद्धत नीट लक्षात घ्या. लोखंडी टोक बी वर ठेवलेलं आहे, एक ठराविक माप घेतलेलं आहे. किती माप घ्या या ठिकाणी आणि या ठिकाणी खूण करून घेतलेली आहे, माप बदलत नाहीये. त्याच खुणेने परत कंसाच्या अंतर्भागामध्ये कोनाच्या अंतर्भागामध्ये या पद्धतीने दोन कंस काढून घेतलेले आहेत. ते कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले तो बिंदू आणि बी बिंदू यांना जोडणारी रेषा काढल्यानंतर किरण काढल्यानंतर हा किरण या ठिकाणी आपल्याला त्या कोनाचा दुभाजक म्हणून ओळखला जातो. आता आपलं उत्तर बरोबर आलंय. कसं ओळखायचं तर कोन पूर्ण एबीसी बघायचा किती आहे. या ठिकाणी कोन मापक पण माझ्याकडे आहे. कोन या पद्धतीने हा 50 मापाचा आहे आणि तुमच्या जर लक्षात येत असेल तर बरोबर ही रेषा 25 मापावरून गेलेली आपल्याला आढळून येईल. 0, 10, 20, 30, 40, 50 मापाचा कोन आणि या ठिकाणी ही जी कोन दुभाजकाची रेषा आहे ही बरोबर 25 मापातून गेलेली आहे. म्हणजे माझं उत्तर बरोबर आहे. मी काढलेला कोन दुभाजक हा बरोबर आहे आणि या पद्धतीने तो दाखवला जातो. हीच प्रोसिजर हीच पद्धत आपल्याला या ठिकाणी पुढे करायची आहे. आता हे करत असताना प्रत्येक वेळेला मुलांचा एक प्रश्न असतो की सर कच्ची आकृती काढायची का. तर काढायची कच्ची आकृती. तर कच्ची आकृती काढताना तुमच्याकडनं अपेक्षा अशी नाही की तुम्ही अगदी माप घेऊन काढली म्हणजे ती कच्चीच आहे. त्यामुळे या ठिकाणी मी या पद्धतीने ती आकृती काढून घेतोय. तर या ठिकाणी पहिल्यांदा मी बीसी बाजू घेतली 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी 100 मापाचा कोन अंदाजे आता आपल्याला माहिती आहे की 90 आणि 100 या पद्धतीने 100 मापाचा कोन करणारा एक किरण काढून घेतला. त्यानंतर या ठिकाणी कोन सी पाशी 50 मापाचा कोन करणारा किरण काढायचा आहे आणि तो किरण इतका वाढवायचा की या रेषेला तो छेदला पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी हा तुमचा ए बिंदू झाला. बघा या ठिकाणी बी हा 100 मापाचा कोन काढला. त्यानंतर कोन सी हा 50 मापाचा कोन काढला. तीनच गोष्टी दिलेल्या आहेत, दोन कोन आणि एक बाजू दिलेली आहे. ए बी सी काढला आणि या ठिकाणी तुम्ही हाताने जरी या पद्धतीने वर्तुळ काढलं सहजासहजी या पद्धतीने तरी चालेल. तर ही कच्ची आकृती या ठिकाणी आपल्याला सांगता येते. या पद्धतीची पक्की आकृती या ठिकाणी आपल्याला काढायची. तर पहिलं काम. आता इथं अजून एक गोष्ट महत्वाची की मुलं काय विचारतात की स्टेप लिहायच्या का. तर स्टेप लिहिण्याची अजिबात गरज नाही. फक्त आकृती काढणं महत्वाचं आहे. नावं देणं आणि त्याची जी काही मोजमाप आहे ती मोजमाप या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही काय करायची पहिली स्टेप मी या ठिकाणी फक्त पहिला आकडा लिहितो. काय करायचंय 6.4 सेंटीमीटर कंपास मधली जी पट्टी आहे त्यामध्ये 6.4 सेंटीमीटर इतकं अंतर घ्यायचं आणि त्या अंतराने एक रेषाखंड काढून घ्यायचा. हा रेषाखंड आता माझं एक्झॅक्ट माप असणार नाहीये पण मी त्या मापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. तर बी सी 6.4 सेंटीमीटर हे लिहिलं. त्यानंतर या ठिकाणी कोन बी हा मला 100 अंश मापाचा काढायचा आहे. या ठिकाणी मी कोन मापक ठेवलं आणि या ठिकाणी 100 अंश मापाला खूण करून घेतली. ही खूण करून घेतल्यानंतर या ठिकाणी बी आणि तो बिंदू जोडणारा किरण या ठिकाणी लगेच काढून घ्यायचं. जरा जास्त किरण काढा कारण तिकडून 50 मापाचा किरणाची रेषा त्याला छेदणार आहे. आता हा झाला 100 मापाचा. हे नंतर लिहिली तरी चालेल 100 अंश माप. त्यानंतर कोन सी 50 मापाचा कोन करायचा आहे. या ठिकाणी कोन सी 50 मापाचा कोन करायचा. हा कोन या पद्धतीने कोन सी आणि हा
रेषाखंड बघा, मी एवढं काढून सुद्धा मला अजून थोडंसं वर जावंच लागतंय. या पद्धतीने आणि या पद्धतीने या ठिकाणी तुमचा कोन होईल. त्यामुळे अंदाज घेऊन या ठिकाणी BC किती खाली घ्यायचा त्या वहीच्या पानामध्ये हे लक्षात घ्या. अगदी खालच्या टोकाला जरी घेतलं तरी चालेल. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की हा कोन झाला किती मापाचा, 50 मापाचा. हे सगळं माप झालं. या ठिकाणी A बिंदू आहे, तो A बिंदू निश्चित नीट दाखवा. निश्चित तो या ठिकाणी आपल्याला दाखवायचा आहे, कारण AB आणि AC ह्या दोन बाजू BC. आता या ठिकाणी कोन A, कोन B आणि कोन C. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तीन पैकी कोणतेही दोन कोन दुभागले तरी आपल्याला चालेल. त्यामुळे मी B आणि C या ठिकाणी दुभागायचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणी B दुभागतोय. मगासारखंच प्रोसिजर, कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेतलं, कंपासचे लोखंडी टोक B वर ठेवलं. पहिल्यांदा 2 कंस काढून घेतले. पहिल्या कंसापासून या त्रिकोणाच्या अंतर्भागात एक कंस काढून घेतला. माप बदललेलं नाहीये. दुसऱ्या काढलेल्या खुण्यापासून त्याला छेदणारा दुसरा कंस या ठिकाणी काढून घेतला आणि हे कंस आणि तो असणारा बिंदू B एकमेकांना जोडून घेतले. या पद्धतीने हा किरण काढला. त्यानंतर तीच प्रोसिजर, तीच सगळी क्रिया या ठिकाणी कोन C साठी करणार आहे. कोन C मध्ये या ठिकाणी परत व्यवस्थित काळजीपूर्वक शांतपणे काढायचं. कोणतीही कसली गडबड करायची नाही. पेन्सिल चांगली वापरायची. कंपासातलं साहित्य सगळं चांगलं असावं. या पद्धतीने याला छेदणारा एक किरण या ठिकाणी आपण काढून घेतलेलं आहे. हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले त्या ठिकाणी काहीही नाव द्या. मी I नाव देतोय. हे झालं वर्तुळाचं केंद्र. आता इथून या ठिकाणी 90 परपेंडिक्युलर काढून घ्यायचा. आता माझ्याकडे ते सेट स्क्वेअर नसल्यामुळे मी या ठिकाणी पट्टीचा वापर करून परपेंडिक्युलर काढून घेतोय. तुम्ही मात्र सेट स्क्वेअरचा वापर करून परपेंडिक्युलर काढून घ्या. आणि हा बिंदू या ठिकाणी इथे छेदेल तिथे P नाव देतोय. आणि या ठिकाणी हा I बिंदू आणि P बिंदू, I आणि P ही झाली वर्तुळाची, कुठल्या वर्तुळाची, आंतरवर्तुळाची त्रिज्या झाली. बघा I आणि P. आणि याच पद्धतीने या ठिकाणी I झालं वर्तुळाचं केंद्र. या ठिकाणी बघा पहिल्यांदा काय खात्री करा प्रत्येक बाजूला छेदतोय याची तो वर्तुळ. आणि नंतर या पद्धतीने बघा पूर्ण वर्तुळ हे या ठिकाणी याच्या आतमध्ये, वर्तुळाच्या आतमध्ये आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी याला आंतरवर्तुळ असं म्हटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे वर्तुळ अगदी व्यवस्थित या ठिकाणी येतं. आणि ही पहिली रचना आपली झाली. परत सांगतोय स्टेप वाईज. पहिल्यांदा काय केलं मी, पहिली स्टेप की BC हा 6.4 सेंटीमीटर लांबीचा पाया काढून घेतला. इथं 6.4 लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसऱ्या स्टेपला काय केलं, कोन B पाशी कोन B बरोबर 100 अंश हा कोन किरण काढून घेतला. त्यानंतर तिसऱ्याला काय केलं, या ठिकाणी कोन C हा 50 अंश तो किरण काढून घेतला. चौथ्याला हे दोन्ही किरण ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतील त्या ठिकाणी A नाव दिलं आणि माझा त्रिकोण ABC या ठिकाणी तयार झाला. नंतर काय केलं, पाचव्या स्टेपला कोन B चा दुभाजक काढला. त्यानंतर 6व्या स्टेपला कोन C चा दुभाजक काढला. हे दोन्ही दुभाजक ज्या बिंदूत एकमेकांना मिळाले 7व्या स्टेपला त्याला I बिंदू नाव दिलं. I वर्तुळाचं केंद्र. आणि तिथून या ठिकाणी लंब टाकला, IP लंब BC हा लंब टाकला. आणि IP एवढी त्रिज्या, I हे वर्तुळाचं केंद्र घेतलं आणि वर्तुळाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करणारं वर्तुळ काढलं. आणि ते म्हणजे आंतरवर्तुळ या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. अशा पद्धतीने कच्ची आकृती आणि
पक्की आकृती, या दोन्ही आकृत्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. हे फक्त समजून घेण्यासाठी आहे, परीक्षेमध्ये हे लिहिण्याची गरज नाही. तर हे एक अंतर्वर्तुळाचं उदाहरण झालं. अजून एक उदाहरण आहे ते पण पाहूया, म्हणजे आपलं अंतर्वर्तुळ पूर्ण होईल आणि नंतर परिवर्तुळाची 2 उदाहरणं आपण पाहणार आहोत. त्रिकोण XYZ असा काढा की XY 6.7 सेंटीमीटर, YZ 5.8 सेंटीमीटर आणि XZ 6.9 सेंटीमीटर. हे कदाचित दिसत नसेल, ते जरा पुस्तकात व्यवस्थित बघून घ्या आणि त्याचं अंतर्वर्तुळ काढायचे. मगाशी आपल्याला लक्षात आलं होतं की 2 कोन आणि त्या 2 कोनांना जोडणारी बाजू आपल्याला दिली. आता इथं तिन्ही बाजू या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे. तर आता ज्या वेळेला तिन्ही बाजू दिलेल्या असतात त्यावेळेला त्यातली एक बाजू, आता बघा XY, YZ आणि XZ, जर समजा आपण या ठिकाणी YZ बाजू ही जर किंवा या ठिकाणी XZ बाजू जर आपण बेस म्हणून घेतली तर YZ आणि XY ह्या त्याच्या राहिलेल्या 2 बाजू होतील. तुम्ही कोणतीही बाजू घ्या, काही प्रॉब्लेम येत नाहीये. मी XY बाजू घेतोय. या ठिकाणी XY ही रफ फिगर, XY 6.7 सेंटीमीटर, त्यानंतर XI म्हणजे XZ 6.9 सेंटीमीटर, या ठिकाणी Z बिंदू येईल आणि त्याच्यानंतर YZ 5.8 सेंटीमीटर या ठिकाणी Z बिंदू तुमचा आला. तर अशा पद्धतीने हा XYZ हा ट्रायंगल या ठिकाणी तयार होईल. आता ही झाली रफ फिगर आणि याच्या आतमध्ये हे तुमचं वर्तुळ असणार आहे. तर ते वर्तुळ जरा व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा, काळजीपूर्वक की ते वर्तुळ वाटलं पाहिजे, एवढंच फक्त. आता फर्स्ट स्टेप काय करतोय मी, 6.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड काढून घेतोय. कोणता आहे, XY. बघ XY 6.7 सेंटीमीटर. त्यानंतर काय करतोय मी, कंपास मध्ये 6.9 सेंटीमीटर इतका अंतर घेतोय. कंपासचं लोखंडी टोक X बिंदूवर ठेवतोय आणि या ठिकाणी तेवढ्या मापाचा एक कंस काढून घेतोय. हे मी अंदाजे घेतोय माप, कारण माझ्याकडे तुमच्या इतकी करेक्ट पट्टी नाही आहे. 6.9 सेंटीमीटरचा एक कंस या ठिकाणी काढून घेतलाय. नंतर काय करतोय, कंपास मध्ये 5.8 इतका अंतर घेतोय. हा थोडा कंस मोठा काढून घेतोय, कारण 5.8 हे या ठिकाणी इकडे येणार आहे. त्यामुळं आता त्याच्यानंतर 5.8 इतका अंतर घेतोय आणि त्या अंतराने लोखंडी टोक Y वर ठेवतोय. नीट लक्षात घ्या. आणि पहिल्या काढलेल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढतोय. मी बघा म्हटलं होतं का नाही, थोडस हे जास्त घ्या, कारण हे अंतर तुलनेने कमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने हा त्रिकोण आपल्याला काढावा लागतो, काढायची गरज आहे. हे थोडस वर यायला पाहिजे. अंतर जर तुम्ही बरोबर घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की हे थोडं या ठिकाणी इथे येणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने या ठिकाणी ही सगळी मापं मी घेतलेली आहे. आता मी X, आता हा Z बिंदू निश्चित झाला. X आणि Z जोडून घेतोय. नीट लक्ष द्या. त्याच पद्धतीने Z आणि Y पण जोडून घेतोय. त्यांची अंतर या ठिकाणी लिहून टाकतोय. हे थोडंसं वर गेले तरी काय हरकत नाही, फक्त कोणतीही गोष्ट खोडायची नाही हे लक्षात ठेवायचं. 5.8 सेंटीमीटर आणि हे 6.9 सेंटीमीटर. प्रोसिजर मगासारखीच करायची. या ठिकाणी कोणत्याही 2 कोनाचे X आणि Y, झेडचं जरी घेतलं तरी हरकत नाही माझी, पण तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने घ्या. त्याचे दुभाजक काढायचे. तर दुभाजक काढायची पद्धत आता ही तिसऱ्यांदा मी सांगतोय, त्यामुळे लक्षात राहिलीच पाहिजे आपल्या. तुमच्याकडे सगळं साहित्य आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. त्यानंतर कोन Y चा दुभाजक काढूया आपण.
एकदा घेतलेलं माप मात्र बदलायचं नाही. एकदा x ला घेतलं की ते कायम ठेवायचं, थोडंसं कमी जास्त करायचं y ला, ते कायम ठेवायचं, परत बदलायचं नाही. एवढ्या एका गोष्टीची काळजी प्रत्येकाने घ्यायची. ओके. काढले. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे याला आय नाव देतोय आणि इथून या ठिकाणी लंब टाकतोय. तुम्ही मात्र सेट स्क्वेअर तुमच्याकडे जे आहे त्याला एम नाव देतोय. आता आय वर्तुळाचं केंद्र घेतोय आणि आय एम ही त्याची त्रिज्या घेतोय. आय एम त्रिज्या आणि वर्तुळाचं केंद्र आय. बरोबर. पहिल्यांदा चेक करायचं प्रत्येक बाजूला तो हे होतो का. येस. आणि या पद्धतीने तो थोडस हे व्यवस्थित हे करायचं इथं या पद्धतीने, आणि या पद्धतीने सर्व बाजूला स्पर्श केलेला आपल्याला दिसेल. आता माझ्याकडे खडू असल्यामुळे थोडस जाड येते, परत एवढं जाड नको आहे, हे परीक्षेला आपल्याला चालणार नाही. अतिशय बारीक, ज्यांनी चित्रकलेच्या परीक्षा दिल्या त्यांना माहित आहे की किती ती आकृती ॲक्युरेट काढणं गरजेचं असतं. आणि या पद्धतीने हे वर्तुळ की जे वर्तुळ आंतरवर्तुळ म्हणून ओळखलं जाईल, आणि हा जो वर्तुळाचा केंद्र आहे हा आंतरवर्तुळ केंद्र किंवा या ठिकाणी अंतक केंद्र म्हणून ओळखला जाईल. समजा इथं जर प्रश्न आला की याची त्रिज्या किती या वर्तुळाची, तर आय एम बरोबर कंपासमध्ये पट्टी जी असते त्या पट्टीच्या सहाय्याने हे माप मोजून घ्यायचं आणि या ठिकाणी लंब दाखवायला विसरायचं नाही. तर अशा पद्धतीने या दोन गणितापैकी एक गणित तुम्हाला परीक्षेला 100% येऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. कारण एकूण 5 गणित आहेत, 2 आंतरवर्तुळावरची आहेत आणि 3 परिवर्तुळावरची आहेत. आणि जे सराव संचामधलं प्रॉब्लेम सेटमधलं गणित आहे ते मात्र परीक्षेला नाही आहे. त्यामुळे या 5 गणितामधलंच 1 किंवा 2 गणित तुम्हाला येणार. फक्त आंतरवर्तुळ काढताना ते आत असलं पाहिजे आणि परिवर्तुळ काढताना ते बाहेर आलं पाहिजे. हा बेसिक कन्सेप्ट यातला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण परिवर्तुळाचा विचार करणार आहोत. त्रिकोणाचे परिवर्तुळ मी काय केले, मग कसं काय केले, फक्त शॉर्ट मध्ये लिहिले. त्रिकोण पी क्यू आर दाखवले. त्यानंतर या त्रिकोण पी क्यू आर काढल्यानंतर या पी क्यू बाजूचा लंबदुभाजक काढलेला आहे. हा आता लंबदुभाजक म्हणजे काय मी तुम्हाला नंतर सांगतोच आहे, अगोदर झालेले, फक्त रिपीट करतो. पी आर चा लंबदुभाजक काढलेले आणि क्यू आर चा लंबदुभाजक काढलेले. हे तिन्ही लंबदुभाजक या सी बिंदूमध्ये एकत्र आलेले आहेत. म्हणून या ठिकाणी हा सी ला संपाद बिंदू असं म्हणतात. आता सी च काय आहे, सी हा बिंदू त्रिकोण पी क्यू आर च्या लंबदुभाजकावर असल्यामुळं या ठिकाणी आपल्याला सांगता येते की सी पासून पी चं अंतर, सी पासून क्यू चं अंतर आणि सी पासून आर चं अंतर पी सी बरोबर क्यू सी, त्याच पद्धतीने क्यू सी बरोबर आर सी असल्यामुळं हे पी सी अंतर, क्यू सी अंतर आणि आर सी अंतर हे सारखं आहे. म्हणजेच आता त्रिकोणाचं परिवर्तुळ काढताना सी हा केंद्र घेतला आणि पी सी, क्यू सी आणि आर सी या तिन्हीपैकी कोणतेही माप घेतलं तर या ठिकाणी पी, क्यू आणि आर मधून जाणारं वर्तुळ काढू. पण हे वर्तुळ कसं असणार आहे, वर्तुळाच्या बाहेरून असणार आहे आणि म्हणून याला त्रिकोणाचं परिवर्तुळ असं म्हणायचं. आणि परिवर्तुळ केंद्र सी ला आणि किंवा परिकेंद्र असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही माहिती इतकीशी या ठिकाणी परिवर्तुळासाठी पुरेशी आहे. फक्त ही माहिती समजून घ्यायची, याचा परीक्षेत काही उपयोग नाही आहे. फक्त आपण कसं काढतो हे या ठिकाणी पाहणं महत्वाचं आहे. तर या ठिकाणी सी हा परिकेंद्र किंवा परिवर्तुळ केंद्र आणि इथं कुठेही परपेंडिक्युलर वगैरे काय काढायचे नाहीत, फक्त दिलेल्या त्रिकोणाचे लंबदुभाजक काढायचे. लंबदुभाजक जिथं एकमेकांना छेदतील दोनच, मगासारखंच कोण दुभाजक कसे काढले तसे लंबदुभाजक काढायचे आणि तिथून तो बिंदू हा वर्तुळाचा केंद्र घ्यायचा आणि त्या कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घ्यायचं आणि वर्तुळ काढायचं. ते परिवर्तुळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जाईल. 3 गणित आहेत, त्यातली 2 गणित मी घेतोय, 1 गणित तुम्हाला सोडवायला देतो. एक्झाम्पल नंबर 2 6.3 मधलं त्रिकोण पी क्यू आर असा काढा की कोण पी 70,
कोण आर 50, क्यू आर बरोबर 7.3, परिवर्तुळ काढ. मगासारखंच पहिल्यांदा या ठिकाणी रफ फिगर काढून घेऊया. तर या ठिकाणी क्यू आर 7.3 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला आता बघा पी आणि आर दिलेले आहेत, क्यूचं माप दिलेलं नाही, पण आपण क्यूचं माप काढू शकतो कारण त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापाची बेरीज 180. 70 आणि 50 120, 120 180 मधून 120 गेले म्हणजे 60 राहिले. म्हणजे या ठिकाणी क्यू हा 60 मापाचा आणि आर हा 50 मापाचा केला की ऑटोमॅटिक काय येणार आहे, या ठिकाणी पी कोण हा किती मापाचा येणार आहे, 70 मापाचा येणार आहे. तर या ठिकाणी कोण क्यू हा 60 मापाचा कोण काढला. त्यानंतर कोण आर हा 50 मापाचा कोण काढला. ही रफ फिगर आहे त्यामुळे मी या ठिकाणी हेनी काढतोय 60, 50 आणि 70. बघा 7 आणि 6 13 आणि 5 18, 180 मापाचा कोण त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापाची बेरीज झाली. नंतर काय करायचंय, या ठिकाणी याचा लंबदुभाजक काढला तो या पद्धतीने आला, याचा लंबदुभाजक काढला तो या पद्धतीने आला, आणि या ठिकाणी हा सी बिंदू घेतला सेंटर, आणि या ठिकाणी वर्तुळ काढलं. ते वर्तुळ तुम्ही या पद्धतीने दाखवलं तरी चालेल, पूर्ण वर्तुळ दाखवलं तरी. आता प्रत्यक्ष आकृती कशी काढायची त्याचा विचार करू, या ठिकाणी करूया. तर इथं तुम्ही कोण पी प्लस कोण क्यू प्लस कोण आर बरोबर 180 हे जरी लिहून ठेवलं तर 70 अधिक कोण क्यू अधिक 50 बरोबर 180. सो क्यू कोण क्यू बरोबर 180 वजा 7 आणि 5 12 120, म्हणून कोण क्यू बरोबर 60 आपण काढलेलं आहे. हे जरी लिहून घेतलं तरी चालेल. त्यानंतर मी आता डायरेक्ट फिगर काढतोय 7.3. पहिला स्टेप 7.3 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड क्यू आर काढला. त्यानंतर या ठिकाणी कोन मापकाच्या साहाय्याने कोन क्यू आणि कोन आर या ठिकाणी मी काढणार आहोत. कोन क्यू 60 मापाचा कोन आहे, इथं 60 माप दिसतंय, या ठिकाणी 60 मापाचा कोन, आणि त्याच्यानंतर कोन आर हा 50 मापाचा काढणार आहे. हे दोन्ही बिंदू काळजीपूर्वक जोडून घ्यायचे. त्यानंतर इथे नाव क्यू आर आणि पी. आता हा बरोबर 70 मापाचा कोन इथं होणं अपेक्षित आहे. तो जर मोजला तर तो 70 मापाचाच येणार आहे. आता मी या ठिकाणी पी क्यू आणि क्यू आर या दोन बाजू घेतोय की तुम्ही कोणत्याही दोन बाजू घ्या, त्यांचे लंबदुभाजक काढायचे. लंबदुभाजक काढण्याची पद्धत या ठिकाणी सांगतोय की पहिल्यांदा जर पी क्यू निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, या बाजूला एक कंस काढायचा, या बाजूला एक कंस काढायचा, अंतर बदलायचं नाही, फक्त पी वर जायचं आणि पहिले काढलेले जे कंस आहेत त्या कंसाला छेदणारे दुसरे कंस या ठिकाणी काढून घ्यायचे. तर अशा पद्धतीने या दोन कंसामधून जाणारी रेषा जर काढली तर ती रेषा या ठिकाणी पी क्यू या बाजूची लंबदुभाजक होते. या पद्धतीने ही लंबदुभाजक, आपली लंबदुभाजक बरोबर आली का चेक करायचं असेल तर इथून पी पर्यंतचं अंतर आणि इथून क्यू पर्यंतचं अंतर सारखंच यायला पाहिजे. तर या पद्धतीने या ठिकाणी एक लंबदुभाजक काढला. आता दुसरा लंबदुभाजक काढतोय क्यू आर बाजूचा. तर क्यू आर जेवढा रेषाखंड आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर अंदाजे घेतलं, या बाजूला आणि या बाजूला कंस काढले. त्यानंतर आर वर गेलो, पहिले जे कंस काढलेले त्या कंसाला छेदणारे दुसरे कंस काढले आणि हे दोन्ही कंस आता एका सरळ रेषेने या ठिकाणी मी जोडून घेतोय. ओके, या पद्धतीने हे जोडून घेतले. हे दोन्ही रेषाखंड ज्या ठिकाणी एकमेकांना छेदले या ठिकाणी हा या ठिकाणी त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू झाला. तो केंद्रबिंदू मी एम या अक्षराने दाखवतोय आणि एम पासून कोणताही एक या ठिकाणी शिरोबिंदू घेतोय, चेक करतोय हे सगळे शिरोबिंदू एकाच रेषेत येतात का, सॉरी एका सर्कल मध्ये येतात का. इथं आला, इथं पण आला
आणि इथं अजिबात हे करायचं नाही, हलवायचं नाही आहे. या पद्धतीने हे सर्कल काढून घेतलं आणि हे सर्कल या ठिकाणी परिवर्तुळ म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. तर अशा पद्धतीने या तिन्ही शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ हे परिवर्तुळ म्हणून ओळखले. एक्झॅक्टली आपल्याला जे पाहिजे होतं ते या ठिकाणी आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण रचना काळजीपूर्वक जर केली आणि काढली तर आपला कोणताही मार्क या ठिकाणी कमी होत नाही. इथं फक्त माझ्याकडनं माप लिहायचे राहिलेले. कोन पी, आता इथं कोन पी लिहिलं पाहिजे बरं का, कारण आपल्याला कोन पी दिलेले 70 अंश. त्यानंतर कोन आर 50 अंश. हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल कारण हे दिलेलं नाही, हे आपण काढलेलं होतं त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापाच्या बेरजेच्या गुणधर्म. आणि क्यू आर 7.3 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने हे गणित परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं वाटतं की ज्याच्यामध्ये आपण परिवर्तुळ काढलेलं आहे. आता दुसरं एक गणित झालं, त्यानंतर पहिलं, दुसरं, तिसरं झालं. चौथं एक गणित घेतोय मी, त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला परिवर्तुळ काढायचं आहे. आणि 5वं गणित मात्र मी तुम्हाला गृहपाठासाठी देतो. त्रिकोण एल एम एन असा काढा की एल एम 7.2 सेंटीमीटर आहे, कोन एम 105 अंश आहे आणि एम एन 6.4 आहे. आणि या त्रिकोणाला आपल्याला परिवर्तुळ या ठिकाणी काढायचे. मी या ठिकाणी रफ फिगर काढतो. समजा एल एम या पद्धतीने काढून घेतलं. आता एल एम काढताना एम एल काढा. लक्षात आलं, कारण एम कोन दिलेला आहे त्यामुळे एम कोन 105 म्हणजे 90 पेक्षा थोडासा मोठा. या पद्धतीने 105 या ठिकाणी 7.2 सेंटीमीटर 105 अंश. आणि इथंच या ठिकाणी एम एन आहे तो आहे 6.4. तो समजा इथं आहे असं गृहीत धरूया. आणि या पद्धतीने या ठिकाणी जर काढला तर हा तुमचा त्रिकोण एल एम एन तयार होतो. आणि या ठिकाणी या त्रिकोणाचं परिवर्तुळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर ते परिवर्तुळ साधारणपणे असं यायला हरकत नाही. तर ते कसं काढायचंय त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. तर आता पहिलं भाग की या ठिकाणी आपण एल एम, पण ते काढताना एम एल या स्वरूपामध्ये आपण काढणार आहोत. 7.2 सेंटीमीटर 7.2 सेंटीमीटर. थोडंसं 7.2 सेंटीमीटर. बघ लिहिताना मी एम एल लिहिणार आहे 7.2 सेंटीमीटर. त्यानंतर एम पाशी मला किती मापाचा कोन करायचा आहे? 105. एम पाशी 105 मापाचा कोन करणारा किरण काढायचा आहे मला. 100 आणि इथं 105. हा 105 मापाचा कोन करणारा किरण काढला. त्यानंतर त्याच किरणावर मी काय करणार आहे? एम एन 6.4 घेणार आहे. हे मात्र मला कंपास मध्ये घ्यावं लागेल. 6.4 या ठिकाणी तुमचा एल एम आणि एन बिंदू असेल. हे अंतर 6.4 सेंटीमीटर. लगेच लिहून टाकायचे म्हणजे परत विसरत नाही. आणि एन आणि एल जोडून घ्यायचं. एन आणि एल जोडून घ्या. ओके. आता कोणत्याही दोन बाजूंचे या ठिकाणी आपल्याला लंबदुभाजक काढायचे आहे. बघा मी एम एल बाजूचा काढतोय. इथं एक राहिले 105 चा कोन करणारा लिहायचं राहिलं 105 अंश. ओके. चल आता एम एल चा लंबदुभाजक काढ. थोडे जाड येतात, माझे खडू जाड असल्यामुळं तुम्ही त्या अतिशय बारीक नाजूक काढल्या तरी चालतं. ह्या रेषेचा ह्या त्रिकोणाच्या बाजूचा काढा किंवा या बाजूचा काढा. मी या बाजूचा काढतो. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं.
आता हेच झालं वर्तुळाचं केंद्र की ज्याला मी एम नाव देतोय. वर्तुळाचं केंद्र लक्षात घ्या 105 आहे, विशाल कोण आहे, वर्तुळाचं केंद्र त्रिकोणाच्या बाहेर गेलेलं आहे. हे प्रत्येक लक्षात ठेवायचं. कुठं कोण आहे, विशाल कोण त्रिकोणामध्ये, काटकोन त्रिकोणामध्ये, हे लक्षात घ्यायचं कारण त्याच्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न असू शकतो. आता एम पासून या ठिकाणी मी काय करतोय, सगळे शिरोबिंदू एका समान अंतरावर आहेत का याची खात्री करून घेतोय. एम पासून एल, एस, एम, एस आणि या ठिकाणी ओके. तर या पद्धतीचं माझं वर्तुळ तयार झालेलं आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीने हे परिवर्तुळ या ठिकाणी मी काढलेलं आहे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्रिकोण, दिलेला त्रिकोण हा विशालकोन त्रिकोण असल्यामुळं वर्तुळाचं केंद्र म्हणजे परिवर्तुळ केंद्र हे वर्तुळाच्या बाहेर गेलेलं आढळून आलेलं आहे. आणि मगाशी काढलेलं त्यावेळेला तो जो कोण होते त्रिकोणाचे ते दोन्ही कोण लघु कोण होते, त्यामुळे वर्तुळाच्या अंतर्भागात याच्या त्रिकोणाच्या अंतर्भागात होतं. आता त्रिकोणाच्या बाह्य भागात गेलेलं आहे. माझा प्रश्न तुम्हाला असेल की जर समजा हा कोण जर 90 मापास दिला असेल तर या वर्तुळाचं परिवर्तुळाचं परिकेंद्र कुठं असेल हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पान नंबर या ठिकाणी जे दिलेले आहे, माझ्याकडे इंग्लिश मिडियमचं पुस्तक आहे पण पान नंबर 85 वर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. त्यामध्ये त्रिकोणाचा प्रकार दिलेला आहे. काय हे त्या यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजेच या ठिकाणी समभुज त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल विषमभुज त्रिकोण आणि स्केलन ट्रायंगल म्हणजे विषमभुज त्रिकोण, लघुकोन त्रिकोण आणि त्यांची केंद्र कुठं असतील हे या ठिकाणी मराठीमध्ये आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या आकृतीवरून तुम्ही ते लिहू शकता आणि त्याच पद्धतीने 5वी आकृती काढून त्याचं परिवर्तुळ केंद्र कुठं असेल हे तुम्ही 100% सांगू शकता. अशा पद्धतीने या ठिकाणी आंतरवर्तुळ आणि परिवर्तुळ जेवढा भाग माझा राहिला होता हा पण आता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे.